युद्धाचे परिणाम खऱ्या अर्थानं आता मुंबईतही आपल्याला मागच्या अनेक दिवसांनी पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये सिलेंडर नाही आहेत, त्यामुळे हॉटेल बंद आहेत. मात्र आपण होमशेफच्या किचनमध्ये आहोत. होमशेफ हे दादरमधलं कॅफे आणि तिकडे हे इलेक्ट्रिक इंडक्शन आपल्याला पाहायला मिळतात. बरं, हे आतापासून नाहीये, त्यांनी हा विचार अगोदरच केला होता आणि तोच विचार आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी होता दिसतं. त्यांच्याकडचं जेवण जर आपण बघतोय तर इथं अनेक गोष्टी याच इंडक्शनवर मागच्या अनेक 2-3 वर्षापासून होताना दिसत आहेत. हा विचार त्यांनी कधीपासून केला? आदितीजी आपल्या सोबत आहेत, ज्यांचं हे होमशेफ कॅफे आहे. आधी खूप खूप स्वागत आहे. आपण ज्याला म्हणतोय की खऱ्या अर्थानं अनेक गोष्टींचा नवा विचार केला पाहिजे. आज तुम्ही हा नवा विचार केलाय. आज हॉटेल इंडस्ट्री इम्पॅक्ट झाली आहे, पण तुमचं हे हॉटेल एकही दिवस बंद नाहीये. कुठे ना कुठे हाच विचार आहे त्यामागे. काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार. ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी काही कारणांमुळे आम्हाला आमचं किचन डाऊनसाइज करायला लागलं. तर खूप भीती होती की छोट्या जागेत कसं किचन ऑपरेट होईल आणि होमशेफचं आम्ही प्रोडक्शन कसं करू. पण माझ्या मिस्टरांचं पुण्याला ऑर्किड हॉटेल आहे आणि तिकडे 450+ रूम्स आहेत आणि त्यांचं किचन मी बघितलेलं होतं जे पूर्ण इलेक्ट्रिक होतं. आय थिंक इलेक्ट्रिक किचन इज द वे फॉरवर्ड. वन टाइम कॉस्ट जास्ती आहे. आपण जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट करतो तेव्हा ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट बघतो, ती थोडीशी जास्ती वेळ लागतो यायला. पण आजच्या क्रायसिसमुळे आय थिंक आय एम द सेफेस्ट. ऑल्सो आपण म्हणजे आपण म्हणतो की स्टाफसाठी 10 ते 12 तास ते किचनमध्ये उभे राहून काम करतात. इलेक्ट्रिक किचनमध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की हीट ड्रास्टिकली कमी होते, किचन जास्ती स्वच्छ राहतं. इलेक्ट्रिक कॉस्ट आपण म्हणतो वन टाइम आहे एक्सपेन्सिव्ह, पण इन द लॉंग रन इट इज व्हेरी फ्रुटफुल. आय थिंक 100% इट इज द वे फॉरवर्ड. आणि आम्ही तर सगळे होमशेफमधले खूपच खुश आहोत की आम्ही हा निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला. पण आताच्या घटकेला जिकडे आपण हे सगळे इंडक्शन पाहतोय, या इंडक्शन पाहत असताना तुम्हाला अनेक लोकांनी अप्रोच केलं असेल आता, कारण अनेक लोक इंडक्शन विकत घेतात. कसा बदल पाहताय आता? अनेक हॉटेल्स पण ह्या गोष्टीकडे बदल पाहतायत का? अनेक हॉटेल्स पण बदलतायत का या सगळ्यांमुळे? आज आय थिंक सर्वात बदल म्हणजे प्राऊडली म्हणते की माझे सासऱ्यांनी तर हा बदल केलाच आहे ऑर्किडला. आज हे होमशेफ बघून आणि ही क्रायसिस बघून माझे वडील देखील विचार करतायत जिप्सी आणि नेब्युलाचं किचन इलेक्ट्रिक कसं करता येईल. ऑफकोर्स दोन्ही रेस्टॉरंट्स खूप जुनी आहेत, बिल्डिंग जुन्या आहेत, सो तोही विचार चालू आहे. आज खूप जण इलेक्ट्रिक इंडक्शन घेत आहेत घरच्यासाठी, रेस्टॉरंटसाठी. माझं फक्त एकच म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटसाठी इंडक्शन घ्याल तेव्हा त्याचे केवी बघून घ्या, कारण खूप लोक जे विजय सेल्स किंवा ऑनलाईन मिळत आहेत ते 2 केवीचे घेत आहेत आणि दॅट इज नॉट गोइंग टू बी फ्रुटफुल फॉर अ किचन रेस्टॉरंट प्रोडक्शन. तर ह्या चुका करू नका, कारण आपण भिवून इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग जर का बंद पडलं तर तुमचे पैसे वाया जातील. सो आय थिंक हा विचार केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, किती वेळ लागतोय? म्हणजे जर आपण इकडे जर आपण आता हे इलेक्ट्रिक आपण इंडक्शन म्हणतोय, नॉर्मल गोष्टींना आणि ह्याच्यात काय फरक जाणवतोय तुम्हाला बनवण्यामध्ये, प्रोडक्ट येण्यामध्ये? आपण एक सवय म्हणतो ना, त्याच्यासारखं आहे. इनफॅक्ट आम्ही जेव्हा किचन इलेक्ट्रिक केलं तेव्हा माझा पूर्ण स्टाफ म्हणाला की नाही मॅडम होईगाही नाही. आज होमशेफ 35 सीटर रेस्टॉरंट आहे, पण आम्ही 100-150 लोकांचं सुद्धा केटरिंग करतो. तर त्यांचा तोही भीती होती की बाबा कसं करू आम्ही. एक 10-12 दिवस लागतात हा प्रॉब्लेम म्हणजे यूज टू व्हायला. 15 दिवसानंतर तेच म्हणले की अरे मॅडम कितना अच्छा लग रहा है. आज ईव्ही कार्स आपण बघतो ना, त्याच्यासारखं आहे. चालवणाऱ्याला एक 10-12 दिवस लागतात यूज टू व्हायला. पण तसंच आय थिंक टुडे माय स्टाफ इज व्हेरी हॅपी आणि म्हणून आय थिंक वी आर हॅपी. थँक्यू सो मच आदितीजी आमची बातचीत केल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थानं बघू शकतोय आपण त्या किचनमध्ये आहोत जे किचननी आता बदल घडवलाय. जसं त्यांनी उल्लेख केला आदितीजीने की ईव्ही कार्सचा पण उल्लेख झाला. हा एक नवीन प्रोसेस आहे ज्याला आता सगळे सामोरं जाताना दिसत आहेत आणि त्याची बदल सगळे करताना दिसत आहेत. सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.